हाय स्टुडंट्स, आज आपण 11वी मधील नवीन चॅप्टर रेडॉक्स रिएक्शन याचा स्टडी करणार आहोत. रेडॉक्स रिएक्शन नक्की काय किंवा रेडॉक्स रिएक्शन तुम्हाला कुठं कुठं यूज करायचं आहे हे आपल्याला जसजसं चॅप्टरमध्ये पुढे जाईल तसं कळून येईल. पण हा जो चॅप्टर आहे रेडॉक्स रिएक्शन हा तुम्हाला A11ला जेवढा महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचा तो 12th आहे. किंवा फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधील तिन्ही ब्रांचेसमध्ये याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील किंवा याचा जो रेफरन्स आहे तो पाहायला मिळेल. तर रेडॉक्स कशाला म्हणायचं, रेडॉक्स रिएक्शन कशाला म्हणायचं? रेडॉक्स रिएक्शन त्याच्या नावामध्येच आहे. काय बा? रेडॉक्स. रेडॉक्स मध्ये काय? एक आरईडी काय? दिस इज रिडक्शन. आणि OX दिस इज ऑक्सिडेशन. रेडॉक्स म्हणजे काय? रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. याच्या दोन्ही प्रोसेस आहेत. कोणत्या दोन्ही प्रोसेस? एक आहे रिडक्शन आणि एक आहे ऑक्सिडेशन. या सायमल्टेनियसली चालू असतात. या कशा असतात? सायमल्टेनियसली चालू असतात. या सायमल्टेनियसली चालू असतात यालाच काय म्हटलं जातं? रेडॉक्स रिएक्शन. म्हणजेच जर डेफिनेशन करायची झाली रेडॉक्स रिएक्शनची तर कशी करता येईल? द रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. कशाला म्हणायचं बा रेडॉक्स? The reaction in which oxidation and reduction reaction takes place simultaneously. This is called as redox reaction. जर होतंय की अशी रिएक्शन की त्या रिएक्शन मध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन पण बघायला मिळेल आणि रिडक्शनही बघायला मिळेल. तर ऑक्सिडेशन काय किंवा रिडक्शन काय हे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये शिकलेलं आहे. याच्या रिलेटेड थोडंफार तुम्ही स्टडी केलेला आहे. अगदी डिटेलमध्ये कन्सेप्ट समजला नसेल पण थोडंफार हे तुम्ही समजून घेतलेलं आहे. ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं आणि रिडक्शन कशाला म्हणायचं. ओके, समजलं? रेडॉक्स रिएक्शन कशाला म्हणायचं? काय डेफिनेशन? डेफिनेशन आपण इथे लिहू. काय डेफिनेशन? द रिएक्शन इन विच what? Oxidation and reduction reaction takes place simultaneously. Oxidation and a reduction reaction takes place simultaneously, called as a redox reaction. समजलं? कशाला म्हणायचं redox reaction? The reaction in which oxidation and a reduction reaction takes place simultaneously, called as redox reaction. रेडॉक्स रिएक्शन मध्ये तीन वर्ड अतिशय महत्त्वाचे आहेत. एक ऑक्सिडेशन, एक रिडक्शन आणि सायमल्टेनियस. ऑक्सिडेशन, रिडक्शन सायमल्टेनियसली टेक्स प्लेस, कॉल्ड एज रेडॉक्स रिएक्शन. ओके, क्लिअर झालं? जर रेडॉक्स रिएक्शनची डेफिनेशन पाहिली की ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे दोन वेगवेगळ्या रिएक्शनचा उल्लेख केलेला आहे, बरोबर आहे. तर यापैकी ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं किंवा रिडक्शन कशाला म्हणायचं हे थोडं जाणून घेऊया. ओके, यापैकी पहिली टर्म समजून घेऊ. ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं? ही टर्म तुम्ही 10th मध्ये शिकलेलं आहे. ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं किंवा ऑक्सिडेशन काय अकॉर्डिंग टू क्लासिकल कन्सेप्ट नुसार ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं ऑक्सिडेशन?
Yes. What is oxidation? Addition of oxygen and a removal of hydrogen. This is called as oxidation. Oxidation कशाला म्हणायचं आहे? What is oxidation? Oxidation, addition of oxygen and removal of hydrogen. Oxidation कशाला म्हणायचं आहे? Addition of oxygen and removal of hydrogen. This is called as oxidation. And what is meant by reduction? Yes. What is the reduction? काय reduction? याच्या उलट काय? Addition of what? Hydrogen. Addition of hydrogen and removal of oxygen. Called as reduction. क्लियर आहे? हा क्लासिकल कन्सेप्ट आहे की जो तुम्ही 10th पर्यंत शिकलेला आहे. ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं? ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. अशी केमिकल रिएक्शन की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड केला जातो अशा केमिकल रिएक्शनला काय म्हटलं जातं? ऑक्सिडेशन म्हटलं जातं. किंवा अशी केमिकल रिएक्शन, त्या केमिकल रिएक्शन मधून हायड्रोजन रिमूव्ह केला जातो, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो, हायड्रोजन गॅस सेपरेट आउट होतो, अशा केमिकल रिएक्शनला काय म्हटलं जातं? ऑक्सिडेशन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड or removal of hydrogen. This is called as oxidation. And what is the reduction? Addition of hydrogen. ज्या रिएक्शन मध्ये अशी केमिकल रिएक्शन की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हायड्रोजन ऍड केला जातो आणि ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो किंवा ऑक्सिजन सेपरेट आउट होतो, ऑक्सिजन लिबरेट होतो, अशा केमिकल रिएक्शनला रिडक्शन रिएक्शन असं म्हटलं जातं. झालं. रेडॉक्स रिएक्शन मध्ये या दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली घडत असतात. रेडॉक्स रिएक्शन मध्ये या दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली घडत असतात. म्हणजे एका केमिकल रिएक्शन मध्ये, एका रेडॉक्स केमिकल रिएक्शन मध्ये या दोन्ही हाफ रिएक्शन असतात. त्याला ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन असं म्हटलं जातं. तर हा झाला क्लासिकल कन्सेप्ट, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. हा क्लासिकल कन्सेप्ट आहे रेडॉक्स रिएक्शनचा किंवा ऑक्सिडेशन अँड रिडक्शनचा. पण आपल्याला जो या चॅप्टर मध्ये कन्सेप्ट बघायचा आहे तो हा नाही बघायचा, हा झालेला आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला ऑक्सिजन ऍड केलाय किंवा हायड्रोजन रिमूव्ह केला, हायड्रोजन ऍड केला, ऑक्सिजन रिमूव्ह केला, अशा केमिकल रिएक्शन बघायला मिळणार नाहीत. तर याच्या पुढे जाऊन एक वेगळा कन्सेप्ट आपल्याला रेडॉक्स रिएक्शन मध्ये बघायचा आहे. कोणासाठी? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन साठी. ओके. तर हा कन्सेप्ट काय, तर तो कन्सेप्ट आपल्याला जाणून घ्यायचा आहे की त्या कन्सेप्टनुसार ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं आणि रिडक्शन कशाला म्हणायचं. आतापर्यंत आपण पिरियॉडिक टेबल मध्ये थोडंफार शिकलेलो आहे. काय शिकलेलो आहे की हा सोडियम आहे, हा काय सोडियम आहे. याच्यावर किती इलेक्ट्रॉन आहेत? ॲटॉमिक नंबर 11, 2, 8, 1. टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 11. आणि Na चं कन्व्हर्जन Na+ मध्ये झालं तर काय झालं? त्यातून एक इलेक्ट्रॉन लूज झाला. एक इलेक्ट्रॉन काय झाला? लूज झाला. याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते कसं असेल? 2, 8 असेल. सोडियम ॲटॉमिक नंबर किती? 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 1. आणि याचं कन्व्हर्जन Na+ मध्ये झालं. एक पॉझिटिव्ह चार्ज आला. पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे काय झाला? एक इलेक्ट्रॉन कमी झाला. एक इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजे एक इलेक्ट्रॉन लूज झाला. प्लस इलेक्ट्रॉन. हा जो इलेक्ट्रॉन आहे हा कोणता आहे?
लॉस झालेला इलेक्ट्रॉन आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हे सोडियमकडे इलेक्ट्रॉन किती होते 11 आणि Na+ इलेक्ट्रॉन किती आहेत 10 आहे. Na+ इलेक्ट्रॉन किती आहेत 10. एक इलेक्ट्रॉन काय केला लूज केला. ओके. अनदर एक्झाम्पल हा Mg आहे मॅग्नेशियम. इलेक्ट्रॉन किती आहेत 12 2 8 2 याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. Mg चं कन्व्हर्जन Mg+2 मध्ये झालं. कशामध्ये झालं Mg+2. किती इलेक्ट्रॉन लूज केले 2 पॉझिटिव्ह चार्ज आला, 2 इलेक्ट्रॉन लूज केले. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल 2 8. इलेक्ट्रॉन लूज किती झाले 2 म्हणून +2 इलेक्ट्रॉन. समजलं. इथे किती इलेक्ट्रॉनचा लॉस आहे लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. क्लिअर आहे. Na चं कन्व्हर्जन Na+ लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. Mg चं कन्व्हर्जन Mg+2 लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. ही जी प्रोसेस आहे कोणती प्रोसेस, ही प्रोसेस याला म्हटलं जातं ऑक्सिडेशन. याला काय म्हटलं जातं ऑक्सिडेशन. याला काय म्हटलं जातं ऑक्सिडेशन. व्हॉट इज ऑक्सिडेशन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. द स्पेसिस इन विच the reaction in which one of the species undergoes loss of electron. This is called as oxidation of reaction. And what is a reduction of reaction? याच्या पुढे आपल्याला बघायचं. क्लिअर झालं. ऑक्सिडेशन रिएक्शन कशाला म्हणायचं. ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. किंवा आणखी ऑक्सिडेशन नंबर मध्ये काय सांगता येईल बा, किंवा ऑक्सिडेशन मध्ये काय सांगता येईल हीच केमिकल रिएक्शन बा. या केमिकल रिएक्शन मध्ये काय ही जी स्पेसिस आहे Na स्पेसिस, या Na स्पेसिस वर चार्ज किती आहे, याच्या डोक्यावर किती चार्ज आहे, आहे का डोक्यावर चार्ज +1 आहे -1 आहे 0 आहे का काय नाही. याच्यावर जो चार्ज आहे तो चार्ज किती आहे 0 आहे. याच्यावर चार्ज किती आहे 0. +1 असतं तर पॉझिटिव्ह लिहिलं असतं याप्रमाणे, -1 असतं तर मायनस लिहिलं असतं. याच्यावर काहीच दिलेलं नाही म्हणजे याच्यावर चार्ज किती आहे 0. Na वर चार्ज किती आहे 0. Na+ वर चार्ज किती आहे +1. याच्यावर चार्ज किती आहे +1. या चार्जला म्हणायचा ऑक्सिडेशन नंबर. त्याला काय म्हणायचं आहे ऑक्सिडेशन नंबर. Na चा ऑक्सिडेशन नंबर किती आहे 0 आणि Na+ चा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +1. Na चा ऑक्सिडेशन नंबर 0 आणि Na+ चा ऑक्सिडेशन नंबर किती +1. ऑक्सिडेशन नंबर काय झाला, ऑक्सिडेशन नंबर काय झाला वाढला, इनक्रीज झाला. ऑक्सिडेशन नंबर काय झाला इनक्रीज झाला. दिस इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. दिस इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. देन व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन, इनक्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर 0 चा +1 झाला, इनक्रीज झाला. इनक्रीज झाला म्हणजे काय झालं ऑक्सिडेशन. इनक्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर, दिस इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, दिस इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. क्लिअर आहे. इथं हा Al आहे. Al चं कन्व्हर्जन Al+ मध्ये झालं. ओके. Al+ आहे. Al+ चं कन्व्हर्जन Al++ मध्ये झालं. Al चं कन्व्हर्जन Al+ मध्ये झालं. Al+ चं कन्व्हर्जन Al++ मध्ये झालं आणि Al++ चं कन्व्हर्जन Al+++ मध्ये झालं. इथं Al चा ऑक्सिडेशन नंबर किती आहे 0.
इथं एलच्या डोक्यावर चार्ज किती आहे +1 म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +1. या एलच्या डोक्यावर किती चार्ज आहे 2 प्लस आहे +2 आणि या एलच्या डोक्यावर चार्ज किती आहे +3 आहे. हा जो चार्ज आहे स्पेसिसनं पर्टिक्युलर स्पेसिसनं अक्वायर केलेला चार्ज त्या चार्जला आपण काय म्हणतो ऑक्सिडेशन नंबर. याचा ऑक्सिडेशन नंबर 0 याचा ऑक्सिडेशन नंबर +1. ऑक्सिडेशन नंबर काय झाला इन्क्रीज. इथं ऑक्सिडेशन नंबर काय झाला इन्क्रीज. इथं ऑक्सिडेशन नंबर काय झाला इन्क्रीज. इथं ऑक्सिडेशन नंबर काय झाला इन्क्रीज झाला. इथंही इन्क्रीज झाला. इथंही इन्क्रीज झाला. समजतंय. ही जी प्रोसेस आहे कोणती प्रोसेस इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. The reaction in which one of the species undergoes increase in oxidation number. This process is called as oxidation. This process is called as oxidation. Then what is meant by oxidation? The reaction in which one of the species undergoes increase in oxidation number. This is called as oxidation. किंवा oxidation ची दुसरी डेफिनेशन काय The process in which the reaction in which one of the species which undergoes loss of electron. The reaction in which one of the species which undergoes loss of electron. This is called as oxidation. Clear झालं कोणती कन्सेप्ट ऑक्सिडेशन. कशाला म्हणायचं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा अनदर काय ऑक्सिडेशन मीन्स इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. नेक्स्ट टर्म आहे रिडक्शन. रिडक्शन कशाला म्हणायचं व्हॉट इज द रिडक्शन. आपण पाहिलेलं आहे हा फ्लोरीन आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती 9 to 7. याचं कन्व्हर्जन झालं F- मध्ये. आता हा काय झाला 2 8. इथे इलेक्ट्रॉन किती होते 9. इथे किती झाले 10. म्हणजेच या प्रोसेसमध्ये फ्लोरीन काय केलं एक इलेक्ट्रॉन गेन केला. एक इलेक्ट्रॉन काय केला गेन केला आणि एपीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं एपी मायनस मध्ये झालं. तो अनदर क्लोरीन आहे 2 8 7. ॲटॉमिक नंबर किती आहे 17. याचं कन्व्हर्जन झालं Cl मायनस मध्ये. याच्यावर किती इलेक्ट्रॉन झाले 2 8 8. एक इलेक्ट्रॉन जास्त आहे. एक इलेक्ट्रॉन काय केला गेन केला किंवा ऍक्सेप्ट केला आणि कन्व्हर्जन कशामध्ये झालं Cl मायनस मध्ये झालं. अनदर एक्झाम्पल Br चं कन्व्हर्जन Br मायनस कधी होईल +1 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन O चं कन्व्हर्जन O2 मायनस कधी होईल +2 इलेक्ट्रॉन. N चं कन्व्हर्जन N3 मायनस +3 इलेक्ट्रॉन. तेच या प्रोसेस मध्ये काय झालं दिस स्पेसिस अंडरगोस gain of electron. This species undergoes gain of electron. This neutral species accept electron or gain electron and convert it into negative ion. Clear है? This species undergoes gain of electron. Again here bromine accept electron. Oxygen accept 2 electron.
हियर नायट्रोजन एक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन. या प्रोसेस मध्ये याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते? 9. इथे किती झाले? 10. इथे किती होते? 17. इथे किती झाले? 18. इथं 1 इलेक्ट्रॉन गेन केला. इथं 1 इलेक्ट्रॉन गेन केला. इथं ब्रोमीन 1 इलेक्ट्रॉन गेन केला. ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन गेन केले. नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन गेन केले. This process is called as reduction. This process is called as reduction. Clear झालं? Reduction कशाला म्हणायचं आहे? Gain of electron. The reaction in which one of the species which undergoes gain of electron. This process is called as reduction. Another way कसं सांगता येईल बा? एफ स्पेसिसवर चार्ज किती आहे? एफ स्पेसिसवर चार्ज किती आहे? 0. एफ स्पेसिसवर चार्ज किती आहे? 0. आणि एफ मायनस या स्पेसिसवर चार्ज किती आहे? -1. एफ मायनस या स्पेसिसवर चार्ज किती आहे? -1. हे काय झालं? 0चं कन्व्हर्जन -1 मध्ये झालं. किंवा O आणि हा O2 मायनस प्लस 2 इलेक्ट्रॉन. याच्यावर चार्ज किती आहे? 0. याच्यावर चार्ज किती आहे? 2 मायनस. 0चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? -2. हा आहे ऑक्सिडेशन नंबर. स्पेसिसवरील चार्ज याला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर काय होता? 0. 0चा काय झाला? -1. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला? डिक्रीज झाला. ऑक्सिडेशन नंबर काय झाला? डिक्रीज झाला. इथे ऑक्सिडेशन नंबर काय झाला? डिक्रीज झाला. दिस इज कॉल्ड एज अ रिडक्शन. Then what is reduction? The process in which one of the species undergoes decrease in oxidation number. The reaction in which one of the species undergoes decrease in what? Oxidation number. This is called as a reduction. Clear झालं? मग रिडक्शनच्या 2 डेफिनेशन आहेत. कशाला म्हणायचं रिडक्शन? The reaction in which one of the species which undergoes gain of electron. The reaction in which one of the species undergoes gain of electron. This is called as a reduction. And another definition, the reaction in which one of the species which undergoes decrease in oxidation number. The reaction in which one of the species which undergoes decrease in oxidation number. This is called as a reduction. समजलं? हे क्लासिकल कन्सेप्ट मध्ये आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कशाला म्हणत होतो? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन रिडक्शन. पण आपल्याला या चॅप्टर मधून पुढे जात असताना जो कन्सेप्ट शिकायचा तो कोणता आहे? इलेक्ट्रॉनचा कन्सेप्ट आहे. ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉनचा कन्सेप्ट आहे. एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन लूज केला, इलेक्ट्रॉनचा लॉस केला ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉन गेन केला रिडक्शन. समजते? ऑक्सिडेशन नंबर वाढला, जेवढा आहे त्याच्यापेक्षा वाढला, याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन नंबर आहे याच्यापेक्षा कमी झाला, याला काय म्हणायचं? रिडक्शन म्हणायचं. याला काय म्हणायचं? रिडक्शन. जर झालं तर बघा आणखी आपण एक्झाम्पल पाहू. याप्रमाणे स्पेसिस आहे. एसएनचं कन्व्हर्जन झालंय SN+2 मध्ये. एसएनचं कन्व्हर्जन SN+2. इथं ऑक्सिडेशन नंबर किती आहे याचा? 0. आता याचा ऑक्सिडेशन नंबर 0 कसा हे तुम्हाला मी पुढे समजावून सांगणार आहे. याच्यावर आपल्याला एक लेक्चर करायचं आहे, रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर.
आता इथं हे समजून घ्या फक्त, याचा ऑक्सिडेशन नंबर किती लिहिला मी 0, याच्यावर चार्ज किती आहे +2, याचा ऑक्सिडेशन नंबर किती झाला +2. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कोणती आहे, कोणती प्रोसेस आहे, increase in oxidation number, that means this is oxidation, this is oxidation. Okay, Sn+2 चं कन्वर्जन Sn +++++4 मध्ये झालं. याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +2, याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +4. अगेन हियर this species undergoes increasing oxidation number, therefore this is called as oxidation. इथं 0 चा +2 झाला ऑक्सिडेशन, इथं +2 चा +4 झाला ऑक्सिडेशन. ही जी प्रोसेस आहे या रिएक्शनला काय म्हणणार ऑक्सिडेशन रिएक्शन, या रिएक्शनला काय म्हणणार ऑक्सिडेशन रिएक्शन, त्याला काय म्हणायचं आहे ऑक्सिडेशन रिएक्शन. व्हॉट इज ऑक्सिडेशन रिएक्शन? द रिएक्शन इन विच one of the species undergoes increase in oxidation number. The reaction in which one of the species undergoes increase in oxidation number. This is called as what? Oxidation. Another example. This is Ap+3. It converted into Ap+2. Ap+3 चं conversion Ap+2 मध्ये जातं. इथं ऑक्सिडेशन नंबर किती आहे +3, इथं ऑक्सिडेशन नंबर किती आहे +2. काय झालं +3 चा +2 झाला, +3 चा +2 झाला, ऑक्सिडेशन नंबर काय झाला डिक्रीज, ऑक्सिडेशन नंबर काय झाला डिक्रीज. दिस इज अ रिडक्शन. हा काय झाला ऑक्सिडेशन नंबर +3 चा +2 झाला. कोणती प्रोसेस आहे डिक्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर, डिक्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर रिडक्शन. क्लिअर आलं. फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजन H2 चं कन्वर्जन H2O मध्ये झालं, H2 चं कन्वर्जन H2O मध्ये झालं, तर याच्यामध्ये याचा ऑक्सिडेशन नंबर इथं हा हे नको एक्झाम्पल नाही समजणार. ओके, याप्रमाणे पाहिलं इथं ऑक्सिडेशन नंबर +3 चा काय झाला +2 झाला, म्हणजे कोणती प्रोसेस झाली डिक्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज रिडक्शन. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं द रिएक्शन इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, द रिएक्शन इन विच वन ऑफ द स्पेसिस विच अंडरगोज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. किंवा the reaction in which one of the species which undergoes increasing oxidation number, this is called as what? Oxidation. What is the reduction? The reaction in which one of the species which undergoes decreasing oxidation number, this is called as reduction. Kiwa the reaction in which one of the species which undergoes gain of electron, this process is called as a reduction. याप्रमाणे हा Cu आहे, Cu चं कन्वर्जन Cu+2 मध्ये झालं. इथे होता 0, 0 चा काय झाला +2. व्हॉट इज दिस ऑक्सिडेशन, व्हॉट इज दिस ऑक्सिडेशन, दिस इज अ रिडक्शन. आता मी आणखी एक रिएक्शन लिहितोय, या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सांगायचं आहे. याच्यामध्ये काय सांगायचं आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सांगायचं. याप्रमाणे रिएक्शन आहे Zn plus Cu+2 which gives Zn+2 plus Cu. तर या रिएक्शन मध्ये याचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो किती आहे 0. या स्पेसीचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +2. या स्पेसीचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +2 आणि या स्पेसीचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे 0. तर त्या स्पेसीस कनेक्ट करा.
झिंकला झिंक कनेक्ट करा आणि Cu ला Cu कनेक्ट करा. तर काय झालं, झिंकचा ऑक्सिडेशन नंबर किती होता 0, 0चा काय झाला +2. झिंकचा ऑक्सिडेशन नंबर किती होता 0, 0चा काय झाला +2. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही कोणती प्रोसेस आहे, ऑक्सिडेशन आहे. ही प्रोसेस कोणती आहे, ऑक्सिडेशन. इथं Cuचा ऑक्सिडेशन नंबर किती होता +2, +2चा काय झाला 0. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कोणती आहे, रिडक्शन. ही प्रोसेस कोणती आहे, रिडक्शन. ओके. ऑक्सिडेशन नंबर इनक्रीजेस, ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस, रिडक्शन. ज्या स्पेसीसचं ऑक्सिडेशन झालं, बा समजून घ्या, ज्या स्पेसीसचं ऑक्सिडेशन झालं याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. ज्या स्पेसीसचं काय झालं ऑक्सिडेशन झालं या स्पेसीसला काय म्हणायचं रिड्युसिंग एजंट. आणि ज्या स्पेसीसचं रिडक्शन झालं याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंटला दुसरं नाव आहे रिडक्टंट. रिड्युसिंग एजंटला दुसरं नाव काय रिडक्टंट. आणि ऑक्सिडायझिंग एजंटला दुसरं नाव आहे ऑक्सिडंट. काय नाव आहे ऑक्सिडंट. बा ज्या स्पेसीसचं काय झालं ऑक्सिडेशन याला काय म्हणायचं रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट. आणि ज्या स्पेसीसचं काय झालं रिडक्शन त्या स्पेसीसला काय म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन कोणते आहे, या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन कोणते आहे, Zn गिव्स Zn+2. आणि रिडक्शन रिएक्शन कोणते आहे, Cu गिव्स Cu+2. Cu+2 which gives Cu. ही कोणते आहे रिडक्शन रिएक्शन आहे. दिस इज ऑक्सिडेशन रिएक्शन Zn to Zn+2 and Cu+2 to Cu. दिस इज रिडक्शन रिएक्शन. या दोन केमिकल रिएक्शन आहे. दिस इज ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन and this is reduction half reaction, and both reaction takes place simultaneously. Therefore this whole reaction is called as redox reaction. This whole reaction is called as redox reaction. का redox reaction? कारण या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली घडते. काय घडते, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली घडते. म्हणून या केमिकल रिएक्शनला काय म्हटलं जातं, रेडॉक्स रिएक्शन. द रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन बोथ रिएक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली कॉल्ड एज रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन मध्ये दोन रिएक्शन असतात, एक ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन कशाला म्हणायचं, जिथे इलेक्ट्रॉनचा लॉस होतो किंवा जिथं ऑक्सिडेशन नंबर वाढतो. आणि रिडक्शन हाफ रिएक्शन कशाला म्हणायचं, जिथे इलेक्ट्रॉन गेन केले जातात किंवा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतो. क्लिअर आहे. रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन मधील ज्या स्पेसीसचं काय होतं ऑक्सिडेशन होतं, ज्या स्पेसीसचं ऑक्सिडेशन होतं त्या स्पेसीसला म्हणायचं आहे रिड्युसिंग एजंट. आणि ज्या स्पेसीसचं रिडक्शन होतं त्या स्पेसीसला म्हणायचं आहे ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंटलाच दुसरं नाव आहे रिडक्टंट आणि ऑक्सिडायझिंग एजंटला दुसरं नाव आहे ऑक्सिडंट. केमिकल रिएक्शन आहे. या केमिकल रिएक्शन मध्ये Znचं कन्व्हर्जन कसं झालंय, ऑक्सिडेशन नंबर 0चा +2 झाला, याला म्हटलंय आपण ऑक्सिडेशन. याच्यामध्ये झिंकचं ऑक्सिडेशन झालं. झिंकचं काय झालं ऑक्सिडेशन, म्हणजे झिंक हा काय असेल रिड्युसिंग एजंट, Zn हा काय असेल रिड्युसिंग एजंट. आणि Cu+2 चं कन्व्हर्जन Cu म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला डिक्रीज, Cu+2 हा काय असेल
ऑक्सिडायझिंग एजंट. मग केमिकल रिएक्शन नेहमी लेफ्ट टू राईटच पाहिजे, इकडून इकडे जायचं नाही, असं उलट Zn+2चं कन्व्हर्जन Zn असं जायचं नाही, या बाजूला या बाजूला. Znचं कन्व्हर्जन Zn+2 म्हणजे Znचं काय झालं ऑक्सिडेशन, म्हणून Zn हा का असेल रिड्युसिंग एजंट, आणि Cu+2चं कन्व्हर्जन Cu म्हणजे काय झालं रिडक्शन, म्हणून Cu+2 हा काय असेल ऑक्सिडायझिंग एजंट. तर मला सांगायचं आहे झिंकचं झालं ऑक्सिडेशन, झिंकचं काय झालं ऑक्सिडेशन, दिस इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग एजंट, आणि Cuचं झालं रिडक्शन, दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. Then what is meant by oxidizing agent and what is meant by reducing agent? किंवा what is meant by oxidant and what is meant by a reductant? Let us. What is oxidizing or reducing agent? What is a reducing agent? बा reducing agent कोण आहे Zn. reducing agent कोण आहे Zn. Zn चं स्वतःचं काय झालं इथे लिहितोय. Zn चं स्वतःचं काय झालं ऑक्सिडेशन. झिंकचं स्वतःचं काय झालं ऑक्सिडेशन, आणि झिंकनं कॉपरला काय केलं, झिंकनं कॉपरला काय व्हायला भाग पाडलं, काय केलं झिंक सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन अँड कॉजेस, कुणाला कॉजेस Cu+2 to gain electron. बा प्रोसेस समजते का. इथं काय झालं झिंक जो स्वतःचं काय झालं ऑक्सिडेशन, आणि झिंकनं Cu ला काय केलं इलेक्ट्रॉन गेन करायला भाग पाडलं, आणि Cu+2 कन्व्हर्जन Cu+2 मध्ये झालं. दॅट मीन्स झिंक सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन अँड कॉजेस अदर स्पेसीज टू गेन इलेक्ट्रॉन. बा झिंक काय रिड्युसिंग एजंट. व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? विच सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन अँड कॉजेस अदर स्पेसीज टू गेन इलेक्ट्रॉन. समजलं रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं, द स्पेसीज विच सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन अँड कॉजेस अदर स्पेसीज टू गेन इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग एजंट. देन व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडायझिंग एजंट? व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडायझिंग एजंट? लेट अस हा Cu+2चं काय झालं, त्याचं काय झालं ऑक्सिडेशन नंबर +2चा 0 झाला, म्हणजे सेल्फ काय झालं सेल्फ रिडक्शन, सेल्फ काय झालं रिडक्शन, आणि Zn ला काय भाग पाडलं अँड कॉजेस Zn to lose electron and causes Zn to lose electron. क्लियर आहे का बा. Cu+2 काय ऑक्सिडायझिंग एजंट. then what is meant by oxidizing agent? Self undergoes reduction, the species which undergoes self reduction and causes other species to lose electron, this is called as oxidizing agent. What is meant by oxidizing agent and what is meant by reducing agent? केमिकल रिएक्शन वरून अतिशय सोपं आहे. जिथं तुम्हाला ऑक्सिडेशन बघायला मिळेल त्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं आहे, जिथं तुम्हाला रिडक्शन बघायला मिळेल त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. पण जर डेफिनेशन विचारली तर डेफिनेशन कसं सांगायचं आहे. व्हॉट इज मीन बाय रिड्युसिंग एजंट? झिंक हा काय आपला रिड्युसिंग एजंट आहे. हे कशासाठी लिहितोय आपण रिड्युसिंग एजंटसाठी. रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं रिड्युसिंग एजंट?
the species which self undergoes oxidation, or the species which undergoes self oxidation and causes other species to gain electron. This is called as a reducing agent. Definition पुन्हा बघा. The species which self undergoes oxidation and causes other species to gain electron. This is called as a reducing agent. And what is meant by oxidizing agent? The species which undergoes self reduction and causes other species to lose electron. This is called as a oxidizing agent. क्लियर झालं? या चॅप्टर मध्ये 3 पॉइंट अतिशय महत्त्वाचे. 1 ऑक्सिडेशन रिडक्शन, 2 ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट, आणि तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर असाइन करता येणं. म्हणजे तुम्ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ओळखता हे कशा बेसिसवर आहे? किंवा ऑक्सिडेशन नंबरच्या बेसिसवर. जर तुम्हाला ऑक्सिडेशन नंबरच नाही ओळखता आले, ऑक्सिडेशन नंबरच असाइन नाही करता आले, तर तुम्हाला ऑक्सिडेशन समजणार नाही, तुम्हाला रिडक्शन समजणार नाही. आणि जर तुम्हाला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही प्रोसेसच समजत नसेल तर तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट ओळखू शकत नाही. क्लियर झालंय? काय रेडॉक्स रिएक्शन कशाला म्हणायचं, ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं, रिडक्शन कशाला म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आणि रिड्युसिंग एजंट कोण. पुन्हा एकदा 1-2 मिनिटात एक्सप्लेन करतोय. रेडॉक्स रिएक्शन कशाला म्हणायचं? The reaction in which what oxidation and reduction, both reaction takes place simultaneously, called as a redox reaction. Then what is oxidation? Oxidation, the reaction in which oxidation number of one of the species goes on increasing. One of the species which undergoes increasing oxidation number, this is called as oxidation. And what is reduction? The reaction in which one of the species which undergoes decreasing oxidation number, this is called as reduction. So oxidation ला दुसरी डेफिनेशन काय? ऑक्सिडेशन, the species which undergoes loss of electron. And what is reduction? The species which undergoes gain of electron. क्लियर झालं? रेडॉक्स रिएक्शन, ऑक्सिडेशन, रिडक्शन. त्याच्यानंतर रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणायचं? ज्याचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच the species which self undergoes oxidation and causes other species to gain electron. This is called as a reducing agent. लक्षात? आणि ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणायचं? The species which self undergoes what? Reduction, self undergoes reduction and causes other species to lose electron. This is called as what? Oxidizing agent. क्लियर झालं? रेडॉक्स रिएक्शन, ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. ओके.